आज 10 मिनिटं द्या आणि व्यासपीठावर या प्लीज 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 प्लीज. एवढे थांबले याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा आणि त्या गोड होण्यात तुमचा पण फार मोठा वाटा आहे. या 2 मिनिटं या. हे तू सगळं केलंय ना. हा, आपल्या खो खो विषयी मी जेव्हा लिहायला जातो तेव्हा अतिशयोक्ती पद्धतीने लिहितोच की कळमगावची एक खासियत वेगळी आहे, नवापूर गावची एक खासियत वेगळी आहे, अर्नाळा गावची एक खासियत वेगळी आहे की अर्नाळ्यामध्ये बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा रडत नाही, पहिलं खो म्हणतं. आणि ह्या सगळ्या आज मातृदिन असेल की सगळ्या या महिला मंडळी आणि सगळ्या फायनलच्या दोन्ही टीम आहे त्या लाईनअप उभ्या राहतील. तर आमच्या अर्नाळ्यातल्या आणि खास करून बंदरपाड्यावरच्या महिलांचा, बहिणींचा खूप सारा सपोर्ट असतो आणि तुम्ही बघतायत 12:30 वाजलेले आहेत, सगळ्यांचं आहे. पण मला खास करून मला नाव उल्लेख करावंसं वाटेल. आरती म्हात्रे आहे का? हां हां, आरती म्हात्रे. आरती म्हात्रेने व्यासपीठावर यावं, कारण या स्पर्धेसाठी सगळे म्हणजे पुरुष मंडळी मेहनत घेत असताना म्हणजे त्यांच्या खांद्याला लावून तीही काम करत होती, हे मी पाहिलं. आणि मी चंद्रशेखर म्हात्रे सरांना विनंती करेन एक सन्मान चिन्ह. हो, शैलू कुठे गेला? ये चंद्रशेखर म्हात्रे सर या, एक फोटो घे रे. असं नाही, जे मला दिसतं डोळ्यांना अजून आपल्या अर्नाळा गावचे जाव आहेत पांडुरंग म्हात्रे. म्हणजे कधी त्यांना बोलताना पाहिलं नाही, पण ग्राउंडच्या कोपऱ्यामध्ये जिथे स्पर्धा असेल तिकडे ते एक सपोर्ट स्टाफ म्हणून नेहमी असतात. त्यांनीही व्यासपीठावर यावं. त्यांना विश्वास सर सन्मान चिन्ह देतील. पांडुरंग म्हात्रे आहेत का? प्रणय म्हात्रे, त्यांचा प्रणय म्हात्रे ये. हां, चलो लिस्ट झाली तुझी. विश्वास सर. मृण्मयी. हॅलो हॅलो. चला तर आपली महाराष्ट्र पोलीस दलात सिलेक्ट झालेली आणि मला वाटतं की तिच्यापासून सगळ्यांनी आदर्श घ्यावा. मृण्मयीनं स्टेजवर यावं, तिला सन्मान चिन्ह प्रदान करतील संजीव सर. मृण्मयीला काहीतरी बोलायचं आहे, जे काही असेल. म्हणजे आजपर्यंत आपलं गाव असेल किंवा सगळे तुझे कोच असतील, जे काही बोलता येईल. डीजेचा आवाज कमी कर. आत्ता म्हणजे तू जे काही केलंय ते तुला ठाऊक नाही, पण या ग्राउंडच्या मातीने आणि तुझ्या प्रशिक्षकांनी काय केलं तुझ्यासाठी ते सांग. बोलेन फटकाव्या ती नंतर बियाना जे विचारलं ते. नमस्कार सगळ्यांना. आज माझ्या आयुष्यातला हा खूप मोठा क्षण आहे आणि आनंदाचा क्षण आहे, कारण मी आज पोलीस झाले आहे. हे यश माझ्या एकटीचं नाही, तर माझ्या मागे उभे राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचं आहे. सर्वात आधी मी माझ्या आईवडिलांचं
मनापासून आभार मानते, कारण की त्यांनी खूप कष्ट घेतले आणि मला अनेक अडचणी सहन केल्या. आज माझे पप्पा नसताना माझ्या आईने 5 वर्ष मला सांभाळले आहे. आणि माझ्या आयुष्यात ज्यांनी मला प्रत्येक वेळी साथ दिली, प्रोत्साहन केलं, कधी हार म्हणून दिली नाही, अशा माझ्या क्लबचं मी मनापासून आभार मानते. आणि माझ्या पाठी उभे राहिलेल्या प्रत्येक दादांचंही मनापासून उभं मानते. जसं की मैदानासाठी सुमितदा असेल, त्यांनी माझ्यासाठी खूप म्हणजे कष्ट घेतले. आणि वेदांतदांनी पण खूप कष्ट घेतले. आणि अभ्यासासाठी माझ्या चेतनदादांनी पण खूप मदत केली. त्यांच्यासाठी पण मी मनापासून आभार मानते, कारण की तुमच्या विश्वासामुळे मी माझ्या स्वतःवर विश्वास ठेवतो आला. तुमचं मनापासून सर्वांचा आभार मानते. आणि आज मी जे काय आहे या क्लब मुले आहे, कारण की क्लब नसतं तर आज मी इथे पोचली नसते. मनापासून आभार मानते. कोण म्हणतं बोलता येत नाही. तुमचा संघर्ष तुम्हाला बोलायला भाग पडतो. लक्षात आलं तुम्हाला? नेहमीच डोक्यांनी विचार करू नये, कधी भावनांनाही वाव द्यावा. नेहमीच डोक्यांनी विचार करू नये, कधी भावनांनाही वाव द्यावा. आसुसलेल्या ओठांनी शब्दांना काव द्यावा. ते मला सरफरोश चित्रपटातला एक शेर आवडतो. फूल खिलते हे तो बहारों का समा होता है, फूल खिलते है तो बहारों का समा होता है, ऐसे मौसम में ही तो प्यार जवा होता है. दिल की बातों को होठों से नहीं कह पाते, ये फसाना तो निगाहों से बया होता है. ती ओठांनीही बोलली आणि डोळ्यांनीही बोलली, आणि यासाठी यापुढे ती भरपूर काही करणार आहे. हां, तर मी खास करून नवापूरचे जे माजी खेळाडू जे उपस्थित राहिले आणि अगदी शेवटपर्यंत एनकरेज करत राहिले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि ह्यापुढे ह्या लावलेला वणवा किंवा ही पणती ती नवापूर गावापर्यंत पण पोहोचवतील ही मला अपेक्षा आहे. कारण पुढच्या शनिवारी तिकडे अंडरआर्मची मोठी स्पर्धा होते. आणि माझं नेहमी म्हणणं आहे की खो खो म्हणजे तुमचं करिअर घडवते. आणि असे काही संगीत क्षेत्रातले असतील, वक्तृत्व क्षेत्रातले काही आपल्याकडे तरुण आणि मुलं असतील, म्हणजे त्यांनाही त्यांचं पोटेन्शियल त्यांच्यामध्ये आहे. आता सगळेजण म्हणत होते की अरे मृण्मयीला बोलता येत नाही, ती तर माझ्यापेक्षा चक्क भारी बोलून गेली. मला थोडं ग्रह होतं की मला फक्त मलाच बोलता येतं. तर ती सगळं मला 2 दिवसाची मेहनत तिने माझी पाण्यात फिरवली. एवढं चांगली बोलली ती. धन्यवाद. आणि तुम्ही सगळे उपस्थित राहिल्यामुळे. तर आता संजय मेहर, आम्ही आता इकडे खो खो म्हटलं तर सरच आहेत ते आमचे, आणि त्यांनी भाविका केरकरसाठी 200 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. ते आपण त्यांच्याच हस्ते देऊया. भाविका केरकर. भाविका केरकर. भाविका केरकर. संजय सर. विजेत्या संघाचा कर्णधारांना विजय मेहर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. तर विजेत्या संघाचा कर्णधार येईल आणि विजय मेहर सरच त्यांना 1000 रुपये रोख रक्कम परिधान करतील. अजून कृपेक्षा मेहर हिला विजय मेहर यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. हे 500 रुपये फ्रेम करून ठेवा तुम्ही, कारण सगळ्या गावाच्या साक्षीने मिळतात. लक्षात आलं ना? ही रक्कम नाही आहे, हा सन्मान आहे. विजेता संघ सचिन सरांकडून 500 रुपयांचं बक्षीस आहे. विजेता संघाचा कर्णधार पार्थ. तर आपल्याकडे क्रिकेटमध्ये चांगलं नाव असणारा विघ्नेश साखळथोडे चक्क खो खो खेळ पाहण्यासाठी थांबला. आणि असं काय म्हणतात, जेव्हा आपण सगळे एकत्र येतो ना, म्हणजे मी लिटरली बोलतो ना, असं काय म्हणजे मी स्क्रिप्टेड नसतो कधी. जे मनात येतं ते बोलतं. मला तयारी करायची असते,
पण जे माझ्याकडून उत्स्फूर्त निघतं ते चांगलं निघतं असा माझा आग्रह आहे. आणि हे सगळं जेव्हा करतो तेव्हा ती सरस्वती माता माझ्या पाठीशी उभी असते याची मला दाट खात्री आहे, कारण सगळं तिचं आहे, माझं काही नाही आहे. तर आपली आई राधिका साखळतोडे हिच्या स्मरणार्थ आणि आजच्या उत्कृष्ट महिला खेळाडूसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक विघ्नेश साखळतोडे यांनी दिलेलं आहे. विघ्नेश साखळतोडे आपण आहेत का? विघ्नेश साखळतोडे. तर आजची प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कृतिका वाघमारे. अरुण सर या तुम्ही व्यासपीठावर. अरुण सरांकडे सर व्यासपीठावर या 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 या. आपले जे रेफरी होते, पंच असतील म्हणजे श्रीकांत कांबळे सर, आता सगळं आटोपून त्यांना वसईला पोचायचं आहे. श्रीकांत कांबळे सरांनी व्यासपीठावर यावं, त्यांचाही यथोचित सन्मान होईल. मी अविनाश सरांना विनंती करीन. श्रीकांत कांबळे सर, श्रीकांत कांबळे सर, दीपक चव्हाण सर, आपण व्यासपीठावर यावं. अविनाश सर त्यांचा सन्मान चिन्ह देऊन. कांबळे सरांनी वरती यायचं आहे. मी रोहिदास सरांना विनंती करीन, त्यांनी कांबळे सरांना, म्हणजे आपण नेहमी म्हणतो की तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय, आणि इकडे जमलेल्या प्रत्येकाचं नातं या खो खो खेळाने जोडलेलं आहे. कांबळे सर बोलणार. व्यासपीठावर कोण बोलणार आहे का? काही 2 शब्द कोणी बोलणार? अभिषेक यादव सर व्यासपीठावर यायचंय. देवेंद्र वैती सन्मान चिन्ह प्रदान करतील त्यांना. अर्नाळ्याला व्यावसायिक खो खो दाखवलं ते सागर बर्फे सरांनी. मला वाटतं त्यांची तर सध्या आर्थिक तंगी सुरू आहे वाटतं, कारण गेल्या वर्षी पैसे उधळत होते या व्यासपीठावर. तर चंद्रशेखर म्हात्रे सर त्यांना सन्मान चिन्ह प्रदान करतील. अगदी गेल्या वर्षी म्हणजे अगदी एखादा कव्वालीवर पैसे उधळतो तसे पैसे उधळत होते. तर मी आता या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आता त्यांच्या संघ मालकांनी यायचं आहे. बुरालदेव वॉरियर्सचा कोणी संघ मालक असेल त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. अनंत नाईक त्यांना सन्मान चिन्ह प्रदान करतील. बुरालदेव वॉरियर्स या 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 लवकर लवकर या लवकर या प्लीज प्लीज. त्यांना थांबवल्यात मी. लवकर या, जो कोणी असेल लवकर या. बुरालदेव वॉरियर्स श्रीत मी कोणाला लावू म्हटलं. अनंत नाईक त्यांना सन्मान चिन्ह प्रदान करतील. नवावीर महाराजाचा राल्फ डिमेलो. नवावीर महाराजा राल्फ डिमेलो किंवा त्यांचा कोणी सदस्य असेल त्यांना ध्रुव निजाई सन्मान चिन्ह प्रदान करतील. कोण आहे नवावीर महाराजाचा? नवावीर अरे लवकर या कोणी असेल लवकर या. जा जा ये ये ये. टोकेश्वर डॉमिनेटर देवाबाई कोण आहे का? टोकेश्वर डॉमिनेटर त्यांना अविनाश सर सन्मान चिन्ह प्रदान करतील. अव्यास अव्यास अव्यास
बेस्ट डिफेन्स कोण? मला हा शैलेश म्हात्रे वरती ये वरती ये ते सगळे पालक आहे या मुलांचे, ते त्यांनी स्टेजवर येऊन नाही चालणार. बेस्ट संरक्षण डिफेन्स कोण असला पाहिजे? हर्ष जगदीश म्हात्रे, बेस्ट संरक्षण. सुरेश नाईक. बेस्ट अटॅकर, आज मातृदिन आहे आणि एका महिलेचा सन्मान करतोय आपण. सुजल पृथ्वीराज निजाई. अरे सुजल हा या. तर सचिन सर. जिया मिलिंद किनी. गरमी किती आहे? जगातला सगळ्यात शरीर कमी वेळात शरीर गरम करणारा खेळ कुठला? आईस हॉकी समजला जातो. आणि मी म्हणतो की हा खेळ 7 मिनिटामध्ये गरम करतो आणि लिटरली आपण 40 डिग्रीमध्ये हा खेळ खेळतोय. हा साधी गोष्ट नाही आहे. सगळ्या खेळाडूंसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि आमचे जे सगळे की जे आर्थिक दाते आहेत किंवा ज्यांना पाठीवर हात द्यायची सवय, त्यांनी सगळं जाणलं की नाही अरे सगळे गरमी होणार आहे, तर त्या बेस्ट खेळाडूसाठी कूलर देखील ठेवलेलं आहे. तर जिया मिलिंद किनी हिच्या नावाने ते कूलर दिलेले आहे. आणि अष्टपैलू जी, तर कोण आहे अष्टपैलू खेळाडू? बेस्ट ऑलराऊंडर पार्थ मेहर. सचिन सर, रोहिदास सर या. धन्यवाद. पुढील सत्कार असेल आमचे आदर्श आणि ज्यांच्याकडून आम्ही शिकतोय, शिवरायांचे धडे चरित्र वगैरे शिकतोय, असे आमचे आदर्श ज्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे पण शिकायला पाहिजे असं आमचं अर्नाळा बंदरपाड्याचं व्यक्तिमत्व असलेले निनादादा ह्यांचं स्वागत करतील. अरुण सरांनी येऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. अरुण सर, प्रसाद सर, विश्वास सर, तुम्ही येऊन सर्वांनी स्वागत करायचं आहे. अरुण सर, विश्वास सर, प्रसाद सर, शैलेश सर, तुम्ही सुद्धा यायचं आहे. असं एक अर्नाळा बंदरपाड्याचं व्यक्तिमत्व ज्याच्यामुळे अर्नाळा बंदरपाड्याचं नाव या वसई तालुक्यामध्ये गाजत आहे, असं आमचं अर्नाळा बंदरपाड्याचं नेतृत्व निनाद पाटील यांचं स्वागत करतील
आमच्या क्लबचे सर्व अरुण सर, विश्वास सर आणि शैलेश सर, धन्यवाद. सर्वांचा आभार. आणि पुढील सूत्रसंचालन करतील आमचे मार्गदर्शक निनाद पाटील. पुढील सूत्रसंचालन करतील. धन्यवाद. हॅलो, भागेश बोलणार. मला आता हर्ष म्हात्रे मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय. हर्ष म्हात्रे बारक्या. चंद्रशेखर सर, बॅग आणि पाण्याची बॉटल. मी 7वी 8वी पासून माईक हातात घ्यायला लागलो आणि क्रिकेटची कॉमेंट्री 7वी 8वी पासून करायला लागलो. बरंच वाचलं, म्हणजे अहम नाही मिळत, पण त्या कॉमेंट्रीने मी 70-80च्या दशकात लोकांना घेऊन जाऊ शकतो. बऱ्याच व्यासपीठावर गेलो आणि नाही कधी भीती वाटली नाही, ती या मातीने दिली. पण मला उद्या कुठलाही पुरस्कार मिळाला, बरेच मिळाले, पण इथे जी पाठीवर हात मिळते ना, तो आनंद कधीच मिळणार नाही. मला पुरस्कार नको, फक्त पाठीवर हात दिला तरी पुरेसा आहे, कारण मी या मातीतून घडलेलो आहे. कारण आज महाराष्ट्र असेल किंवा भारतभरात मला आपला सुरका दिसला आणि लुगडा दिसलं, मग तो कुठलाही असो त्याच्या, कारण या मातीने मला घडवलेलं आहे. म्हणजे मला बाकी काही नको. जेव्हा चुकेल ना, टीकाही करा, वाटलं तर 2 कानफाटातही द्या, पण जेव्हा काही चांगलं करेल ना, ठीक आहे, फक्त पाठीवर हात द्या. कुसुमाग्रजांची कविता पूर्ण नाही म्हणणार मी, पण ती तुम्हाला माहिती असेल. 11वी 12वीला ते ओळखलत का सर मला, पावसात आलं कोणी. फक्त पाठीवर हात देऊन लढ म्हणा. मला आपल्या गावचं नाव पुढे न्यायला आवडेल. धन्यवाद सन्मानाबद्दल. हा सन्मान चिन्ह द्यायचं आहे ना. तर हितेश गवळीच्या वतीने कोणी असेल की त्यांनी पण फार मोठं योगदान दिलं या स्पर्धेसाठी, तर त्याच्या वतीनं कोणी असेल तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. तर मी गौतम पाटील सरांना विनंती करीन की ती सन्मान चिन्ह त्यांना प्रदान करावं. हॅलो. तर अरुण सर खो खो खेळले की मला माहिती नाही, पण त्या खो खो खेळासाठी त्यांचा होणारा आटापिटा किंवा या अर्नाळा जेस क्लबच्या मैदानाला, म्हणजे लिटरली आम्ही एक 92-93 साल असेल, विश्वास सर आम्हाला पहाटे 3-3, 4-4 वाजता उठून सुरूबागेच्या टोकावर घेऊन जायचे. म्हणजे ते दिवस आम्ही आजही विसरलेलो नाही. आणि तो खऱ्या अर्थानं श्री गणेशा खो खोचा आमचा विश्वास सरांनी सुरू केला. विश्वास सरांनी व्यासपीठावर यावं. त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करतील विजय मेहर सर. त्यानंतर मी, म्हणजे ठीक आहे की आपल्या गावातले 60 जण महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आणि सगळे पोलीस दलामध्ये कार्यरत असताना आपल्या घरच्या सणांनाही वेळ देता येत नाही. पण अगदी कामावर असूनसुद्धा, म्हणजे एखाद्या कुणाला काय कमी पडतं काय नाही, घरी जाण्या अगोदर ग्राउंडवर येणं, शैलेश म्हात्रे डेडिकेट करतो ते सगळं. त्याने व्यासपीठावर यावं. शैलेश म्हात्रे याने
सचिन गोवारी सर त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करतील. फोटो काढ, फोटो फोटो काढ. अजय निजप, इमर्जिंग प्लेयर अजय निजप. हां, चंद्रशेखर सर. म्हणजे मला राग मानू नका की मी पर्टिक्युलर 2-4 नावं घेतात किंवा की मला जवळ. अमोल मात्रे सर द्या. हो. आपले गावातले डीजेवाले त्यांनी यावं. अगदी फुल सपोर्ट असतो त्यांचा. अगदी ही व्यवस्था फ्रीमध्ये पुरवणं साधी गोष्ट नाही आहे. याच्यासाठी गावाविषयी कृतज्ञतेची भावना लागते आणि त्याशिवाय ही घडू शकत नाही. धनंजय दांडेल यांनी व्यासपीठावर यावं. थोडा तो शापित गंधर्व आहे, जरा अजून कायच असतो तो जगदीश पाटलाचा रेकॉर्ड मोडला असता. पण स्टार आहेत, त्याच्यात गुण आहेत ते. पण त्यांना संजीव सर द्या. हा, एक मिनटं, एक खास तुझ्या शैलीत होऊन जाऊ दे. हॅलो. गे माझी केलंबा केलंबा. हॅलो 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 दोन्ही. हॅलो 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 हॅलो. आमचा नावाली रे हायो गावचा साक्षात. नामतरणाला गाव हायो या गावाचा नाव. आमतरणाला गाव हायो आमच्या या नावाचा. धन्यवाद. ज्याप्रमाणे अर्नाळ्यात जन्माला येणारं बाळ खो म्हणतं, त्याचप्रमाणे कळम गावात जन्माला येणारं बाळ असं म्हणतात की बॅट घेऊनच येतं. पण हे सगळं असूनसुद्धा या अर्नाळ्यातील स्पर्धेसाठी खरोडा देवचे जे संघ मालक आहेत त्यांनी खूप चांगला इंटरेस्ट दाखवला. हे अशी तुमची साथ महत्त्वाची आहे. आणि उपविजेत्या पदासोबत त्यांच्या टीमलाही यायचं आहे फोटो घेण्यासाठी, तर त्यांनी व्यासपीठावर यावं. या सगळी तुमची टीम आहे आणि त्यांना फोटो घ्यायचा आहे तुमच्यासोबत. त्यांना काय बोलायचं आहे का तुम्हाला स्पर्धेविषयी? या व्यासपीठावरच या उपविजेता पदे जे आपले सगळ्यांनी मिळूनच देऊया. असंच सपोर्ट करत राहा आणि आपल्या समाजातील गावांनी एकत्र येऊन काहीतरी करूया. तर त्यांच्या संघ मालकांनी आपल्या प्लेयरसाठी काही गिफ्ट आणलेले आहेत, ती त्यांना द्यायची आहेत. ते आणि सगळ्यांच्या साक्षीनेच द्यायचं आहे.
सगळा असा फोटो घ्या की आपले पाहुणे मंडळी आहेत ती पण दिसल्या पाहिजेत. चांगला असा फोटो घ्या. सगळे बसला, सगळे पाहुणे मंडळी पण येऊ द्या. बोलायचं आणि सेकंड टाळ्या होऊ द्या. अजून पुढच्या वर्षी वेगवेगळे संघ मला घ्यायला पाहिजेत. धन्यवाद. आपल्या कार्यक्रमासाठी आपण पाहुणे बोलावतं, पण त्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं पण महत्त्वाचं असतं. काही नावं ओघाने राहून जातात किंवा मला पूर्ण वेळ देता आला नाही. मी महेंद्र म्हात्रे माट्याला विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यावं. त्यांचा सन्मान करतील देवेंद्र वैती. या भूमिका पण पडद्यामागच्या दिसत नाही, पण त्या महत्त्वाच्या असतात. तर आता आजच्या स्पर्धेचा आपल्या विजेता बांधावरी फायटर्स आणि त्यांची टीम तर मी गौतम सर नेहमी म्हणजे प्रत्येक गोष्टीला सगळा त्यांचं समर्थन किंवा पाठिंबा असतो. मी नवापूरचे ज्येष्ठ या नात्याने विजय मेहर सर असतील त्यांना सांगेल, गौतम सर असतील आणि सचिन सर त्यांनी संयुक्तपणे विजेत्या संघाला पारितोषिक प्रदान करावं. विजेता संघ लवकर या. चला तर सगळ्या ही स्पर्धा यशस्वी करणाऱ्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि नवापूरवाल्यांचे सगळ्या ह्या ज्येष्ठ खेळाडूंचे मी विशेष आभार मानेन. खरंच विशेष आभार तुमचे की तुम्ही शेवटपर्यंत या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि सगळ्या महिला मंडळांचेही विशेष आभार. आणि आम्हाला सगळ्यांना कामावर जायचं आहे, त्यामुळे हा कार्यक्रम अधिकृतरित्या संपला असं मी जाहीर करतो.